आयत्या वेळी तिकीट कापल्यानं शिवसेनेचे आमदार हतबल असल्याचं चित्र आहे। उमेदवारी नाकारण्याचा निर्णय धोरणात्मक असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलंय। तर ज्यांची उमेदवारी कापली त्या नेत्यांचं योग्य ते पुनर्वसन करू अशी ग्वाही मुख्यमंत्री देत आहेत। तिकीट कापलेले शिवसेनेचे खासदार हतबल, उमेदवारी नाकारण्याचा धोरणात्मक निर्णय, उमेदवार बदलावरून शिवसेनेची सारवासारव। शिवसेनेच्या विद्यमान खासदारांना नारळ देत शिवसेनेनं यवतमाळ, हिंगोली आणि रामटेकमध्ये उमेदवार बदलला। उमेदवार बदलावरून शिवसेनेवर विरोधक टीका करू लागले। असं असताना ज्यांची तिकीटं कापली गेली ते नेतेही हतबल असल्याचं दिसू लागलंय। उमेदवारी कापायचीच होती तर दिली कशाला असा सवाल खासदार हेमंत पाटलांनी केला। एक उमेदवारी जाहीर करायला नको, परंतु ठीक आहे, पक्षाने उमेदवारी जाहीर केली। शेवटी पक्षाचे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे आम्ही कार्यकर्ते आहोत। एक त्यांचा जवळचा सहकारी या नात्याने मला त्यांनी सांगितलं की काही अडचणी आहेत, काही गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतील। प्रस्थापितांना उमेदवारी नाकारणं हा धोरणात्मक निर्णय असल्याचं सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न शिवसेनेनं केला। पॉलिसी मॅटर म्हणून शिंदे साहेबांनी 2 जागांची अदलाबदल केली आहे। हेमंत पाटलाच्या जागी बाबूरावांना उमेदवारी दिलेली आहे। भावना गवळीच्या जागी हेमंत पाटलाच्या मिसेसला दिलेली आहे आणि हा बदल त्यांना चर्चा करून केलेला बदल आहे। रामटेकचे खासदार कृपाल तुमानेंनाही मोठी जबाबदारी देणार असल्याचं शिवसेना नेते सांगू लागले। भावना गवळींचं काय होणार हे कोणीही सांगायला तयार नाही। तिकीट कापल्यानंतर त्या समोरही आलेल्या नाहीत। त्यांची हतबलता अधिक ठळकपणे दिसू लागली आहे। विस्थापित झालेल्या प्रस्थापितांचं पुनर्वसन करू असंही शिवसेना सांगू लागली आहे। कोणत्या वेळेला कोणते गणित मांडायचं याचा पूर्ण अभ्यास शिंदे साहेब करतायत। कोणताही खासदार असेल, आमदार असेल, याला कधीही ते सोडणार नाही याची सगळ्या आमदारांना, खासदारांना शाश्वती आहे। एखाद्या खासदाराची जर आणखीन उमेदवारी जर कट केली असेल तर निश्चितच त्याच्याबद्दल त्याला वेगळ्या पद्धतीने पुन्हा ॲडजस्ट करण्याचं काम हे एकनाथ शिंदे साहेब जरूर करतील। जेव्हा उद्धव ठाकरेंची साथ सोडली तेव्हा खासदारकीपेक्षाही मोठं काही मिळेल अशी आशा या खासदारांना होती। आता उमेदवारीही मिळाली नसल्यानं या खासदारांसाठी तोंड दाबून बुक्क्यांचा मार मिळावा अशी अवस्था झाली आहे। हिंगोलीहून गजानन वाणीसह सचिन बडे, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।